हरिओम. भगवद्गीता बोध. योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 29. सर्वभूतस्थं आत्मानं सर्वभूतानि च आत्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. श्लोक क्रमांक 30. यः मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्य अहं न प्रणश्यामि सः च मे न प्रणश्यति. सर्व प्राणीमात्रात जो स्वतःला पाहतो आणि स्वतःमध्ये जो सर्व प्राणीमात्रांना पाहतो तो योगयुक्त योगी सर्वत्र समदर्शन आत्मदर्शन घेतो. जो सर्वत्र मला पाहतो आणि सर्वांना माझ्यात पाहतो त्याच्यासाठी मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य होत नाही. भगवंत श्रींनी सम्यक आचार, सम्यक विचार, सम्यक दृष्टी यावर भर दिला आहे. श्लोक क्रमांक 7, 8, 9, 16 आणि 17 या श्लोकांच्या निरूपणावरून हे आपल्या लक्षात येते. या सम्यक आचार विचारांचा परिपाक म्हणजे अशा योग्याला आत्मज्ञान होते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी चराचर सृष्टीमध्ये भरून राहिलेल्या परमात्म्याला जो जाणतो तो सर्वत्र आत्मदर्शन घेतो. सर्वत्र तेच आत्मतत्व भरलेले आहे हा साक्षात्कार त्याला होतो. हा योगयुक्त जाणतो की माझ्या स्वतःत जे आत्मतत्व आहे तेच आत्मतत्व इतर प्राणीमात्रात आहे. त्याला सर्वत्र सम आत्मदर्शन होते. यावरून दुसरा साक्षात्कार त्याला होतो की जर माझ्यातील अंतरात्मा हा त्या परमात्म्याचाच अंश आहे तर सर्व प्राणीमात्रात तोच योगेश्वर आहे आणि योगेश्वरात सर्व प्राणीमात्र आहेत. समस्त विश्व हे योगेश्वरांचेच रूप आहे. हे विश्व ही योगेश्वरांचीच निरनिराळी रूपे आहेत. विश्वात जरी विविध वस्तू आहेत, ही सृष्टी जरी वैविध्याने नटलेली आहे तरीही सर्व त्या योगेश्वरांचीच वेगवेगळी रूपे आहेत. ही निरनिराळी वेगवेगळी रूपे ही योगेश्वरांचीच लीला आहे. या सर्वांमध्ये तीच एकमेव चेतना, तेच एकमेव आत्मतत्व, तेच आत्मब्रह्मतत्व भरलेले आहे. भगवंत श्री सांगत आहेत की अशी समदृष्टी लाभलेल्याला, असे सम आत्मदर्शन घेणाऱ्या योग्याला मी दृश्य होतो आणि मला तो दृश्य होतो. याचा एक अर्थ हा आहे की अशा योग्याला मी अंतर देत नाही. अशा योग्याची सर्व जबाबदारी मी स्वीकारतो. याची प्रचिती योग्यांना येते. त्यांना भौतिक जीवन जगण्याची काळजी राहत नाही. त्यांच्या योगक्षेमाची कधीही हेळसांड होत नाही. याचे दाखले आपल्याला अनेक साधू संतांच्या चरित्रात वाचायला मिळतात. आजही अनेक ठिकाणी अनुभव येतो की योगोपासना करणाऱ्याला भौतिक आपत्तींना तोंड द्यावे लागत नाही. भगवंत श्री सांगत आहेत की अशी समदृष्टी लाभलेल्या, असे सम आत्मदर्शन करणाऱ्या योग्याला मी दृश्य होतो आणि मला तो दृश्य होतो. याचा दुसरा अर्थ हा आहे की भगवंत श्री अरूप, अदृश्य, निराकार आहेत. ते अयोगिक, अभक्त, अधर्मी, अपुण्य लोकांसाठी, योग्यांना, भक्तांना, धर्माचरण करणाऱ्यांना, पुण्यशीलांना ते नेहमीच दृश्य आहेत. भगवंत श्री सांगत आहेत की अशी समदृष्टी लाभलेल्या, असे सम आत्मदर्शन करणाऱ्या योग्याला मी दृश्य होतो आणि मला तो दृश्य होतो. याचा तिसरा अर्थ हा आहे की असा योगी भगवंत श्री सारखाच होऊन जातो. तो त्याचे स्वतःचे अस्तित्व विसरतो. योगी श्रीकृष्णमय होतो. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. अशी एकरूपता आल्याशिवाय समदर्शन शक्य नाही. भक्त दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे तो सर्व काही त्या एकतत्वात परमात्म्यातच पाहतो. उदाहरणार्थ
भक्तियोगी अशा प्रकारचे असतात. त्यांना एका योगेश्वराशिवाय इतर काही दिसत नाही. दुसरा भक्त प्रत्येकात परमात्मा पाहतो. प्रत्येक वस्तूत तो परमात्मा पाहतो. उदाहरणार्थ कर्मयोगी अशा प्रकारचे असतात. भगवंत श्री येथे सांगत आहेत की मार्ग भिन्न असले तरी असे दोन्ही भक्त शेवटी मलाच येऊन मिळतात. हरिओम.